8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिन म्हटलं की विशेषतः राजकीय महिला, शासकीय निमशासकीय महिला अधिकारी यांना शुभेच्छा देणं ही प्रथा. मात्र कोपरगावातील श्री गणेश साई प्रतिष्ठानने या दिनाचं औचित्य साधत ज्या महिलांचे कार्य समाजामध्ये गौरवास्पद आहे मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही अशा महिला आणि ज्या महिला समाजाची सेवा करतात त्यांना शासकीय सवलत मिळत नाही अशा महिलांचा सत्कार करून त्यांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने कोपरगाव अमरधाम येथे अंतिम संस्कार करण्याकरिता कार्य करणाऱ्या सौभाग्यवती राधाबाई शिवराम जाधव यांचा माजी नगरसेवक बबलू वाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष छोटूबाई जबनपुत्रा यांच्या हस्ते शालश्रीफळ, फेटा, बुके आणि साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक नयनकुमार उर्फ बबलू वाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष छोटूबाई जबनपुत्रा आणि सामाजिक कार्यकर्ते सतीश गुजराथी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. प्रतिष्ठानच्या वतीने मी व माझा लहान भाऊ बबलू संजय वाणी व सर्व माझे मित्रमंडळ यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कोणाचा सत्कार करावा तर तो हे ज्या महिला ज्या अमरधाममध्ये आज पुरुषही करू शकत नाही अशा त्या गोष्टी इथं काम करीत आहे त्यांचा अभिमान वाढावा व त्यांना असं अभिमान वाढवून त्यांची स्वतःची मनाची इच्छा मोठी काम करण्यात होवी म्हणून हा सत्कार त्यांचा आज रोजी महिला दिनानिमित्त आम्ही करीत आहोत. त्यांना त्यांच्या आयुष्याला भरपूर शुभेच्छा, त्यांना निरोगी देवाने ठेवावे आणि चांगलं काम करण्याची बुद्धी द्यावी. आणि बबलू शेडवाणी यांनी आज अमरधाममधील जे लेडीज काम करतात राधाबाई जाधव यांचं कौतुक केलं, त्यांचा सत्कार केला आणि त्याबद्दल खरंच त्यांचा हा उपक्रम योग्य आहे. राधाबाई जवळजवळ 11 वर्षापासून हे अमरधामात प्रेताशी झगडत राहतात. लाकडं रचणं, त्यांना सहकार्य करणं हे राधाबाई जवळजवळ 11 वर्षापासून काम करतात. खरंच आश्चर्याची गोष्ट आहे एक लेडी या प्रेताशी झगडणं काम करणं किती महत्त्वाचे हे त्यांच्या जीवालाच माहीत आणि खरंच त्यांना धन्यवाद द्यावे. थोडेच मी सगळ्यांचे आणि बबलू शेटचे वाणी यांचे आभार मानतो. त्यांनी हा जो उपक्रम चालू केला आणि गरीब महिलांना सहकार्य केलं, त्यांचा सत्कार केला, त्याच्याबद्दल मी बबलू शेट वाणी, संजय वाणी यांचे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. दिनानिमित्त समाजातील उच्चपदस्थ काम करणाऱ्यांचा सत्कार तर सर्वजणच करतात, परंतु श्री आमचे मित्र संजय वाणी बबलू यांनी समाजातील एक सर्वसामान्यांचा दुवा म्हणजे सगळ्यात मनुष्याला शेवटी मेल्यानंतर जिथं अमरधाममध्ये अग्निडाग दिला जातो त्या ठिकाणी भले पुरुष मंडळी मागे राहतात, परंतु गेल्या 11 वर्षापासून अथकपणे हे काम करणाऱ्या श्रीमती राधाबाई जाधव यांचं सत्कार या निमित्ताने केलं आहे. हा खरोखरच जागतिक महिला दिन म्हणूनच हा तो यथार्थ सार्थ ठरावा अशा पद्धतीचा सत्कार आहे. त्यानिमित्त मी राधाबाईंना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच बबलू शेट वाणी, संजय वाणी यांचे आभार व्यक्त करतो. तर याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना राधाबाई जाधव म्हणाल्या की गेल्या 11 वर्षांपासून मी आणि माझे पती अंतिम संस्काराचं काम करत आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपूर्वी पतीला अपंगत्व आलं आणि गेल्या 4 वर्षांपासून मी स्वतः हे काम करत आहे. तर नगरपालिकेने कायमस्वरूपी नोकरी द्यावी, मुलांचं शिक्षण मोफत करावं आणि आरोग्यसेवा मोफत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली. आता एवढं 11 वर्षापासून इथं काम करते. माझा पती अपंग झाल्यापासून मीच काम सांभाळते. मला पगार नगरपालिकेतर्फे भेटावे कायमस्वरूपी. मुलांचं शिक्षण मोफत व्हावे. 2 मुलं आहे मला, घर खर्च तेच पगार जे ठेकेदार पद्धतीनं होतो पगार त्याच्यात काही परवडत नाही. मला कायमस्वरूपी करून घ्या. लहानपणापासून करतोय पण इथंच 11 वर्षापासून करतो. याप्रसंगी श्री गणेश साई प्रतिष्ठानच्या सभासदांसह माजी नगरसेवक बबलू वाणी, ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष छोटूबाई जबनपुत्रा, सामाजिक कार्यकर्ते सतीश गुजराथी, संजय वाणी, जिल्हा स्वच्छता दूत सुशांत गोडके, मिलिंद जोशी, हेमचंद्र भवर, वैशाली आढाव आदी हजर होते. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, AS9 मीडिया, कोपरगाव.